काय काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. रेवती आणि यशचंच लग्न होईल. नाही एजे आओ ते मी आणि तू रेवती आणि तुझा ऍक्सिडेंट तू प्लॅन केला होतास. काय खरं आहे हे लिहिलं? तुला जर का तुझी मावशी आई असं काहीतरी बोलत असेल तर तू तिला समजवायला हवं होतंस की नाही? आजी एका हतबल आईवडला ना कुठल्या तोंडाने समजवणार मी. आणि एजे मी तुम्हालाही सांगून थकले की यश आणि रेवचं एकमेकांवर प्रेम आहे हे माहितीये माझ्या आईबाबांना. मग तसं बोललात का तुम्ही आम्हाला? बोलायचं होतं ना. हे काय आहे? का म्हणजे एजेंनी शब्द दिलाय श्वेताला की तिचं आणि यशचं लग्न लावून देईल. मग आता असं असताना कुठल्या तोंडाने माझे बाबा येणार होते एजेंशी बोलायला? म्हणून हे असं सांगायचं काय ना मी फक्त पैशासाठी लग्न केलंय हे या घरात अनेकदा ऐकायला लागलंय मला. आणि हेच माझ्या रेऊला ऐकायला लागू नये म्हणून नाही म्हणाले मी आई बाबांना काही. अच्छा, म्हणजे हे जे काही घडतंय ते सगळं बरोबर घडतंय असं म्हणायचंय का तुम्हाला लीलाई? अजिबात नाही. मला मान्य आहे त्या व्हिडिओ जे काही बोललं गेलंय ना ते सगळं चुकीचंच आहे. पण आजी आहो ते भावनेच्या भरात बोललं गेलं होतं. इथे तुम्हाला तर माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे रेऊवर. अहो जीव देऊ शकते मी माझ्या रेऊसाठी. मग असं असताना तिचा जीव धोक्यात येईल असं काही का करेन मी? एजे मला खात्री आहे हे सगळं ना लीलाईंनीच केलंय. तुम्ही हिला शिक्षा करायचे. आजवर कधीही न केलेली अशी कठीण शिक्षा द्या. हा एजे